अमरावतीमध्ये मेळघाटात 22 दिवसाच्या बाळाला चटके दिल्याप्रकरणी आता आईवर गुन्हा दाखल झालाय। अमरावतीच्या चिखलदरा पोलिसात आईविरुद्ध हा गुन्हा दाखल झालाय। 22 दिवसाच्या बाळाला तब्बल 65 वेळा चटके दिल्याची धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडलेली होती आणि चटके दिलेल्या बाळाची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी त्याला नागपूरला पाठवण्यात आलाय। चिखलदरा तालुक्यातील सिनोरी गावात ही घटना उघडकीस आलेली होती। बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं आईने हे चटके दिले होते। अंधश्रद्धा निर्मूलन बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानं हा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट, कालच आपण ही बातमी बघितलेली होती आणि या प्रकरणात आईवर सध्या गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। चिखलदरा पोलिसात आईविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे। 22 दिवसाच्या बाळाला जवळपास 65 वेळा चटके दिल्याची धक्कादायक घटना घडलेली होती आणि चटके दिलेल्या बाळाची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळते आणि पुढच्या उपचारासाठी या बाळाला सध्या नागपूरला पाठवण्यात आलाय। चिखलदरा तालुक्यात सिनोरी गावात हा धक्कादायक असा प्रकार घडलेला होता। बाळाला खरंतर श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं आईने हे चटके दिलेले होते आणि सध्या या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानं आईवर हा गुन्हा दाखल झालाय। अमरावतीच्या चिखलदरा पोलिसात हा गुन्हा दाखल झाल्याचं सध्या समजतंय।